मी पराभव केला कुणाचा केला नाही, हे अंबेजोगाईतल्या मतदारांनी निर्णय दिलेला आहे. कारण मी कुणाचा पराभव करणं एवढा मी मोठा नाही. माझ्या सहकार्यांनी मेहनत केली, आमदार नमिता मुंदडा, अक्षय मुंदडांनी मेहनत केली. माझे नेते माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा आशीर्वाद असेल, आमच्या नेते आदरणीय पंकजाताईंचा आशीर्वाद असेल आणि सर्वांच्या आशीर्वादानं आणि आमच्या सहकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीनं आणि मतदारांच्या आशीर्वादानं हा पराभव झालेला आहे समोरच्याचा. मी एक व्यक्ती काहीच करू शकत नाही आणि राहिलेली कामं भविष्यात आपल्याला येणाऱ्या 5 वर्षात करायची आहेत. माझा सुखदुःखात, लग्न कार्य, सुख दुःख, लहान मोठ्या गोष्टीमध्ये, विकासात्मक कामामध्ये लोकांशी संपर्क हा 35 वर्ष झालं कायमचा आहे. हाच संपर्क मी निवडणुकीमध्ये परत केला आणि लोकांना म्हणलं मी कायम तुमच्यावर आहे, मला एक संधी द्या, आणि लोकांनी दिली. एवढाच विषय. समोरच्या पार्टींचं, आमची इथं पार्टी गेली 15-20 वर्ष झाली, एकच पार्टी आहे. आमचं घरातलं कोणी उभं टाकलं की सगळ्या पार्ट्या एकत्र येतात. अंबेजोगाई नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पूर्णतः प्रचारापासून ते निकाल येईपर्यंत मोठी चुरस जी आहे ते पाहायला मिळाली. आणि यामध्ये पाहिलं गेलं तर नंदकिशोर मुंदडा यांचा विजय झालेला आहे. ते केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार नमिता मुंदडा यांचे ते सासरे आहेत. काकाजी, खूप प्रतिष्ठेची निवडणूक होती आणि हा खूप मोठा पराभव जो आहे तो तुम्ही विरोधकांचा केला आहे. काय प्रतिक्रिया? नाही, मी पराभव केला कुणाचा केला नाही, हे अंबेजोगाईतल्या मतदारांनी निर्णय दिलेला आहे. कारण मी कुणाचा पराभव करणं एवढा मी मोठा नाही. मतदार हे निर्णय देत असतात आणि लोकशाहीमध्ये मतदारांचा निर्णय हा मान्य करावा लागतो. माझ्या सहकार्यांनी मेहनत केली, आमदार नमिता मुंदडा, अक्षय मुंदडांनी मेहनत केली. माझे नेते माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा आशीर्वाद असेल, आमच्या नेते आदरणीय पंकजाताईंचा आशीर्वाद असेल आणि सर्वांच्या आशीर्वादानं आणि आमच्या सहकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीनं आणि मतदारांच्या आशीर्वादानं हा पराभव झालेला आहे समोरच्याचा. मी एक व्यक्ती काहीच करू शकत नाही, मतदारच करू शकतो. तर आम्ही फक्त प्रचार करून आम्ही काम केलेलं संपर्क ठेवणं एवढंच करू शकतो. या निवडणुकीमध्ये खरं पाहिलं तर मतदारांची आकडेवारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढली होती मतदान केल्याची. मात्र याचा फायदा कुणाला झाला असं तुम्हाला वाटतं? नाही, आकडेवारी वाढलीच नव्हती. कसं आहे, नगरपालिका जेवढी छोटी इलेक्शन असती तेवढी मतदान होण्याची संख्या वाढत असते. जेवढी मोठी लोकसभेला मतदान कमी होतं आहे, विधानसभेला त्याच्यापेक्षा थोडं वाढतं आहे, नगरपालिकेला ग्रामपंचायतीला खूप मोठ्या प्रमाणात वाढतं आहे. कारण छोट्या निवडणुका ह्या चुरशीच्या असतात आणि प्रत्येकजण बाहेरच्या मतदारांनासुद्धा फोन करून विनंती करीत असते. वाढलेल्या मतांचा फायदा कुणाला झाला? नाही, वाढलीच नाहीत मतं, मतदार तेच आहेत. फक्त ते छोट्या निवडणुकीला प्रत्येकाच्या रिलेशनवर ते स्वतः येतात, मतदान करतात, एवढाच विषय आहे. बाकी वाढली नाहीत मतं. खरं पहिलं तर जे काही तुम्ही आश्वासनं काही दिलीत का, महत्त्वाचे कोणकोणते तुम्ही प्रामुख्यानं कामं करणार आहेत असं तुम्हाला काही त्याबद्दल काही बोलता येईल? नाही, आम्ही कुठलंही आश्वासन असं ठोस दिलं नाही, पण अंबेजोगाई शहरामध्ये विकासात्मक कामं करू एवढाच विषय. कारण नळ योजनेचं काम आमदार नमिता मुंदडांनी केलं आहे, 12 महिन्यात पाणी मिळणार आहे. गावात रस्ते चांगले झाले आहेत, नाल्या चांगल्या झाल्यात, 2 गार्डन होत आहेत. अशा विविध विकासाचं काम ऑलरेडी आमदार नमिता मुंदडा यांनी केलेलं आहे आणि राहिलेली कामं भविष्यात आपल्याला येणाऱ्या 5 वर्षात करायची आहेत. शासनाच्या माध्यमातून असेल, आमदाराच्या माध्यमातून असेल, आमच्या नेतृत्वाच्या माध्यमातून असेल, आम्हाला ही विकासाची कामं करायची आहेत. खरं तर हे विजयाची गणितं तुम्ही कशी जुळवली बरं? कशा पद्धतीमध्ये प्रयत्न करावा लागला तुम्हाला? नाही नाही नाही, आम्ही कुठलाही प्रयत्न असा वेगळा केला नाही. मी गेली 47 वर्ष म्हणजे 12 वर्ष कार्यकर्ता आणि 35 वर्ष एका कुटुंबाचा प्रमुख म्हणून काम करतो. माझा सुखदुःखात, लग्न कार्य, सुख दुःख, लहान मोठ्या गोष्टीमध्ये, विकासात्मक कामामध्ये लोकांशी संपर्क हा 35 वर्ष झालं कायमचा आहे. हाच संपर्क मी निवडणुकीमध्ये परत केला आणि लोकांना म्हणलं मी कायम तुमच्यावर आहे, मला एक संधी द्या, आणि लोकांनी दिली. एवढाच विषय आहे. खरं तर
अजित पवारांचा पक्ष असन, शरद पवारांचा पक्ष, बऱ्याच काही आघाड्या ज्या आहेत ते तुमच्या विरोधामध्ये होत्या. मात्र हे खूप मोठं आव्हान वाटत होतं. जोपर्यंत मतमोजणी सुरू होती त्या दरम्यान काही धाकधूक मनामध्ये होते. कसा रिझल्ट येतो असे काही? नाही नाही, कसं आहे की समोरच्या पार्टींचं, आमची इथं पार्टी गेली 15-20 वर्ष झाले, एकच पार्टी आहे. आमचं घरातलं कोणी उभं टाकलं की सगळ्या पार्ट्या एकत्र येतात. समोरची पार्टी वेगळ्या पक्षात नसतेच, ती सगळी एक होत असते आणि निवडणूक लढत असते. राहिला माझा धाकधुकीचा विषय, निवडणुकीत प्रयत्न करणं आपल्या हातात असतं. शेवटी मतदार राजा जो निर्णय देईल तो लोकशाहीत मान्य करावा लागतो. मला वाटतं त्याच्यामुळं एकदा प्रचार संपला आणि मतदान झालं की जो निर्णय येईल तो मान्य केला पाहिजे. निवडून आलं तर जबाबदारीनं काम केलं पाहिजे आणि ज्याचा पराजय झाला त्यानं आपल्या चुका दुरुस्त करून परत लोकात दुरुस्त करून परत समाजामध्ये उभारता येते का ह्याचा प्रयत्न केला पाहिजे. ह्याचंच नाव लोकशाही आहे. खरं तर मंत्री पंकजा मुंडे जे आहे ते परळीमधून थेट निघाल्या. तुमच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. नेमकी काय चर्चा वगैरे काही झाली त्या भेटीदरम्यान? नाही, कुठलीही अशी चर्चा झालेली नाही. ताईंनी इथं बीडला आणि गेवराईला त्यांचा दौरा होता आमच्या नेत्या आदरणीय पंकजताईंचा. त्यांनी इथं येऊन माझं अभिनंदन केलं आणि आमचे जे नगरसेवक निवडून आले त्यांचं सत्कार करून त्यांचं कौतुक केलं आणि परत आता जिल्हा परिषदच्या निवडणुकीला तयारी लागा एवढंच त्यांनी सूचना केल्या आणि मला वाटतं सगळ्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊन त्या इथून निघाल्या. हा विजय कुणाचा असं म्हणावं लागेल? हा विजय मतदारांचाच विजय आहे. शेवटी निवडणूक कुणीही म्हणलं तर मतदार हाच राजा आहे. लोकशाहीमध्ये मतदारच राजा असल्यामुळं हा मतदारांचाच विजय म्हणावा लागेल. शेवटी आमच्या नेत्यांचे आशीर्वाद, आमदारांचे आणि अक्षयभाईंचे प्रयत्न, आमच्या सहकाऱ्यांची मेहनत आणि कार्यकर्त्यांचे प्रयत्न आणि मतदारांनी त्याला दिलेला सकारात्मक प्रतिसाद ह्याचाच निर्णय विजयात झालेला आहे. खरं तर आता उद्यापासून अंबेजोगाईकरांच्या तुम्ही सेवेमध्ये राहणार आहेत. मात्र प्रामुख्यानं कोणकोणते कामं तुमच्या फोकसमध्ये राहणार आहेत? नाही का असं आत्ता महत्त्वाचे विषय तर आमदार नमिता मुंदडांनी सोडविलेत, पण जसजसं आता काही गोष्टी सामोरं येतील त्यावेळेस आमच्या नेतृत्वाशी चर्चा करून आम्ही टप्प्याटप्प्यानं अंबेजोगाईला एक मॉडेल शहर, नुसतं विकासात्मक नाही तर शांती, सर्व समाजामधला सलोखा वाढविणं आणि मला वाटतं समाजातलं प्रेम वाढवून समाज एकजीव करणं विकासाबरोबर मला वाटतं महत्त्वाचं आहे. नुसता विकास करून उपयोग नाही तर विकासाबरोबर समाजाला एकत्र करणं आणि समाजाची बांधिलकी सांभाळून गाव चांगलं राहणं, शांत आणि आनंदी राहणं मला वाटतं हा सुद्धा विकासाचा मोठा भाग आहे. एक शेवटचा प्रश्न, अंबेजोगाईकरांना काही आव्हान करणार आहेत का? नाही, अंबेजोगाईकरांना आव्हान एवढंच आहे की आम्हाला काम करण्याची संधी आपण दिली त्याबद्दल आभार आणि जिथं आम्ही चांगलं काम करू तिथं पाठीवर थाप द्यावी आणि जिथं कुठं आम्ही चुकू कमी पडू तर आम्हाला आठवणीनं फोनवर प्रत्यक्ष भेटून सांगावं, ज्याच्यामुळं आम्हाला आमच्या चुका दुरुस्त करता याव्या आणि चुका होऊ नये इतकं चांगलं काम करायची संधी द्यावी. मला वाटतं अंबेजोगाई शहराच्या हृदयामध्ये मुंदडा परिवाराचं नाव हे कायम राहील ह्या दृष्टीनं आम्ही काम करू एवढंच या निमित्तानं सांगतो. धन्यवाद. धन्यवाद. हे होती नंदकिशोर मुदडा आणि विजयानंतरची पहिली प्रतिक्रिया म्हणावी लागेल त्यांची. आणि खरं पाहिलं तर हा खूप धक्कादायक निकाल जो आहे तो या ठिकाणी बीडकरांसाठी आपल्याला मानावं लागेल. आणि या दरम्यान त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅनसोबत सुरेश बडिया, अंबेजोगाई.